नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण खमंग आणि खुसखुशीत पोह्यांचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पोह्यांचे थालीपीठ बनवायचे त्यासाठी आता इथे मी एक छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 कप पोहे स्वच्छ करून घेतलेले ते यामध्ये घालायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घालून असे आपल्याला थोडेसे चोळून धुवून घ्यायचे आहे। असे आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। यावरती काही धूळ वगैरे असेल, थोडाफार काही कचरा असेल तो निघून जाईल। बघा किती असं खराब पाणी यामध्ये निघालेलं आहे। आता हे आपण धुवून घेऊ। तर इथे 2 ते 3 वेळा पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, खूप जास्त सुद्धा घालायचं नाही। बघा थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे पूर्ण आपल्याला सपाट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सपाट करून घ्यायचं आणि 10 मिनिटासाठी आपल्याला हे पोहे भिजवून घ्यायचे आहे, म्हणजे छान असे हे फुलल्या जातील। तर इथे 10 मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही पोहे बघू शकता, छान असे भिजलेले आहे। बघा हातावर बोटांवर आपण चोळून बघितलं तर एकदम त्याचं पीठ तयार होतं। अशा पद्धतीने आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे आहे। इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळे पोहे घालून घ्यायचे आहे। आता पोहे घातले की लगेचच आपल्याला हाताने असे चुरून घ्यायचे आहे। बघा या पद्धतीने असे चुरून घ्यायचे आहे। असे चुरल्यामुळे काय होतं, पोहे कुठेही दिसत नाही आणि थालीपीठ अतिशय छान खुसखुशीत होतं। आता तुम्हाला पाण्याची गरज जर वाटली तर यामध्ये अगदी थोडंसं पाणी तुम्ही घालायचं आहे। बघा या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। छान असं पीठ तयार झालेलं आहे। असं रगडून रगडून मळलं ना की छान असा चिकटपणा येतो, तुम्ही इथे बघू शकता। पोहे मळून झाले की यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे। तर इथे मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यानंतर अर्धा कप इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, हे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ, एक मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला तो यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे। यामध्ये घालायचं आहे 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट केलेल्या। त्यानंतर अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर आणि अर्धा चमचा इथे धना पावडर घेतलेली आहे। पाव चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर। आता तुमची मुले जर थालीपीठ खाणार असेल तर तुम्ही फक्त मिरची पावडर घालायची आहे, हिरवी मिरची घालू नका। त्यानंतर इथे आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा ओवा, अगदी थोडासा हिंग आणि त्यानंतर घालायचं आहे इथे आपल्याला 1 चमचा पांढरे तीळ। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता जे कोरडे मसाले घेतलेले आणि ते सगळे यामध्ये आपण मिक्स करून घेतलेले आहे। आता इथे घेतलेलं आहे मी कोमट पाणी, आपल्या बोटाला सोसवेल इतपत कोमट पाणी घेतलेलं आहे आणि अगदी थोडं थोडं घालायचं आणि आपण जसं नेहमी थालीपीठाला पीठ भिजवतो तसं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, अशा पद्धतीने भिजवायचं आहे। आता यावरती आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने एकजीव करायचं आहे। अतिशय सुंदर असे हे थालीपीठ लागतात
आणि कुणाला कळणार सुद्धा नाही की हे पोह्याचे आहे म्हणून. बघा, या पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता लगेचच आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया. इथे मी पॅन घेतलेला आहे आणि हा किचन ओट्यावरच ठेवलेला आहे. आता याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने तेल लावून घ्यायचं, फक्त पुसून घ्यायचं आहे आपल्याला, खूप जास्तीचं सुद्धा तेल लावायचं नाही. आता तेल लावून घेतलं की लगेच आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. आता तुम्ही ज्या तव्यावर नेहमी करता तो तवा घेतला तरीही चालेल. असा गोळा जरासा गोल करायचा आणि त्यानंतर यावरती आपल्याला थापून घ्यायचा आहे. थोडासा पाण्याचा हात लावला तरीही चालेल. आता किती जाड पातळ त्यानुसार तुम्ही थापून घ्यायचं आहे. तर असं पॅनमध्ये थालीपीठ थापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि याला थोडेसे 3 ते 4 आपल्याला होल पाडून घ्यायचे आहे या पद्धतीने. आता तर लगेचच आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे. आता थालीपीठाचा पॅन आहे तो गॅसवर ठेवलेला आहे, गॅस चालू केलेला आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि यावरती आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. जोपर्यंत वरची बाजू ही सुकत नाही तोपर्यंत झाकण ठेवायचं आहे. वरची बाजू सुकल्यानंतर यावरती आपल्याला तेल लावायचं आहे. तर इथे बघा, आधी कडेने आपण तेल सोडायचं आणि त्यानंतर आपण जे होल पाडून घेतलेले त्यामध्ये सोडायचं आहे. म्हणजे आतपर्यंत छान असं हे थालीपीठ भाजलं जातं. आता आपण हे पलटवून घेऊ. तर बघा, पलटवून घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूनी आपल्याला खमंग असे हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूंनी उलटपलट करून आपण हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता खमंग असं भाजलेलं आहे. आता हे काढून घेऊ. आता थालीपीठ थापण्याची दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे. तुम्ही एखादी कोणती पण किराणा मालाची जी पिशवी असते ती घेतली तरीही चालेल, एखादा रुमाल ओला करून घेतला तरीही चालेल. आता यावरती आपल्याला गोळा ठेवायचा आहे. आता तुम्हाला किती छोटं मोठं करायचं त्यानुसार तुम्ही घ्यायचं आहे आणि थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल पहिला तर पॅनमध्ये केला, दुसऱ्या वेळेस पॅन गरम राहील मग कसा थापायचा, तर ही पद्धत वापरायची. अशा पद्धतीने पटकन असं हे थापून होतं. थालीपीठ थापून झालं की लगेच त्यावरती आपल्याला होल पाडून घ्यायचे आहे या पद्धतीने. थापून घेतलेलं थालीपीठ हातावर घेऊन लगेचच या पद्धतीने पॅनमध्ये घालायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे. थालीपीठाची वरची बाजू सुकलेली आहे. आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. हे होलामध्ये तेल घालायचं आहे आणि वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला तेल लावायचं आहे. आता हे आपण पलटवून घेऊ. बघा, या पद्धतीने आता हे सुद्धा आपण भाजून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण सगळे थालीपीठ बनवून घेऊ. इथे आपले पोह्यांचे खमंग खुसखुशीत थालीपीठ खाण्यासाठी तयार झालेले आहे. तुम्ही इथे बघू शकता, अतिशय खमंग असे भाजलेले आहे. आता हे थालीपीठ तुम्ही असेही खाऊ शकता, डब्याला नेऊ शकता, प्रवासात नेऊ शकता आणि कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला त्यावेळेससुद्धा तुम्ही असे थालीपीठ बनवू शकता. आता हे थालीपीठ तुम्ही लोणच्याबरोबर खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची चटणी, लसणाची चटणी आणि महत्त्वाचं म्हणजे आता उन्हाळा आहे आणि दह्याबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता. अप्रतिम लागतात. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे थालीपीठ जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.